अखेर जालन्यातही मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र. इस्लाम धर्माविषयी अपशब्द काढून मुस्लिम समाजाच्या भावना दुखविणाऱ्या रामगिरी महाराजांवर कारवाईऐवजी उलट मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्या भोंदूबाबाची बाजू घेतली. मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी चक्क महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नसल्याचे सांगून एक प्रकारे धमकीच दिलेली आहे. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षातील मुस्लिम शिवसैनिक संताप व्यक्त करीत आपल्या पदाचे राजीनामे देत आहे. आज युवासेनेचे जालना शहर विभाग प्रमुख मुजाहिद शेख यांनी रामगिरी महाराजसह समर्थन करणाऱ्यांचा निषेध नोंदवित आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षापासून मुस्लिम समाजाने अर्जुनराव खोतकर यांचे नेतृत्व स्वीकारत मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षासाठी रात्रंदिवस काम करायचे. मात्र त्या मुस्लिम शिवसैनिकाच्या धर्माविषयी गरळ ओकणाऱ्या महाराजांचा मुख्यमंत्र्यांनी तर सोडा, मात्र ज्यांच्यावर मुस्लिम समाज जीवापाड प्रेम करतो असे अर्जुनराव खोतकर यांनी सुद्धा साधा निषेध नोंदवला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजात नाराजगीचा सूर उमटत आहे. हमारा कारण ये है कि जो महाराज ने हमारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और हमारे इस्लाम पर जो अपशब्द कहा उसका समर्थन माननीय शिंदे साहब ने किया और मैं वो पार्टी का एक छोटा सा कार्यकर्ता था. तो मेरा इस्लाम मुझे ये गवाही नहीं देता कि जो पार्टी हमारे इस्लाम के खिलाफ बोले मैं उसमें रहूं. इस वजह से मैंने आज ये इस्तीफ़ा दिया. कितने लोग हैं टोटल? मैं अकेला पदाधिकारी हूँ और बाकी हम सब मेरे साथ में जो हमारे भाई लोग हैं ये सभी शिवसैनिक कार्यकर्ता थे. कम से कम 20 से या 25 लोग होंगे. हम सभी ने आज इस शिवसेना से राजीनामा देते.